मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आता तुम्हाला नोंदणी करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा लाभ केव्हा मिळणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. चला तर मग सुरू करूया. दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, अशा प्रकारे शासनाचे पत्र आलेले आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारने जून महिन्यात राज्याचा सन 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना 1,500 रुपये जमा केले जात आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1,60,00,000 महिलांच्या खात्यात लाभाची 3,225 कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 52 लाख महिलांच्या खात्यात 1,562 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने 1,60,00,000 महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 अशी होती. ही मुदत संपल्याने योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरण्यास 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 1 सप्टेंबर 2024 पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.